दिशा म्हणजे तुला अनेक सिनेमात सुद्धा आम्ही पाहिलंय, अनेक शॉर्ट फिल्म्समध्ये तू काम केलेलं आहेस. बट देन ॲज अ अभिनेत्री पुढे करणार आहेस का आणखी? म्हणजे अभिनेत्री म्हणून करिअर करायचे की क्रिएटर म्हणूनच करिअर करणार आहेस? मी ॲक्च्युली क्रिएटर म्हणून करिअर हे ॲक्टिंगमध्ये फायदा होईल म्हणून सुरू केलं होतं. अच्छा. या बिकॉज मी एक प्रोजेक्ट साठी ऑडिशन दिलं होतं. मी इवन कॉन्ट्रॅक्ट साईन झाला होता. मी अंधेरीला शिफ्टही झाली होती तो प्रोजेक्ट करायला इन 2023 मे. त्याच्यानंतर मी ॲक्च्युली कॉन्टेंट क्रिएशन असं पूर्ण टाईम देऊन सुरू केलं होतं. पण ते का केलं होतं, तो प्रोजेक्ट मला मिळाला. मी माझ्या फ्रेंडच्या घरी 1 मंथचं रेंट देऊन शिफ्ट झाले आणि 2 मेला तो प्रोजेक्टचं शूट मडमध्ये सुरू होणार होतं आणि 1 मेला मला बोलले की लास्ट मिनिट चेंजेस झालेत. आम्ही वी आर कास्टिंग समवन विथ मोर फॉलोअर्स आणि शी इज अ कॉन्टेंट क्रिएटर आणि यू कॅन रिलीज युअर डेट्स. अँड आय वॉज लाईक व्हॉट. पण मला ते एवढं हिट झालं की मी म्हटलं अच्छा मग ह्याच्यासाठी नंबर्स जर तेवढे इम्पॉर्टंट आहेत दॅट इट विल यू नो की ते ऑडिशनपेक्षा जास्त नंबर्स बघणार आहेत, तर मी हेही सुरू करते. कारण मी ते ऑडिशन क्रॅक केलं होतं. सो त्याचं मला खूप असं आता काही नाही वाटत, पण बिकॉज दॅट मेड मी डू दिस अँड दिस इज ऑल्सो हेल्पिंग मी नाव. पण ह्याचे पण कॉन्स आहेत. बऱ्याच ॲक्टर्सचं असं म्हणणं असतं की आमचे फॉलोअर्स कमी आहे म्हणून हल्ली क्रिएटर्सना ॲक्टर्स म्हणून घेतलं जातं. पण मे बी काही क्रिएटर्स ते डिझर्वही करत असतील, जसे तुझ्यासारखे जे ॲक्च्युली ॲक्टर आहे आणि त्यानंतर ते क्रिएटर झालेले आहेत. त्यामुळे या इंडस्ट्री स्टँडर्ड्स विषयी काय वाटतं तुला? आय थिंक तसं बघायला पाहिजे ना की विच फेस और विच कॅरेक्टर वर्क्स रॅदर दॅन तुम्ही ॲक्टर आहात का क्रिएटर आहात का तुम्ही काही असू शकता. यू कॅन बी एनिथिंग अँड बी अ गुड ॲक्टर ना. काही लोक ॲक्टर्स आहेत पण ते चांगले ॲक्टर्स नाही आहेत. आपण किती बॉलिवूड फिल्म्स किंवा फिल्म्स बघतो अँड वी आर लाईक ओ दिस कोणाला तरी बेटर रोल मिळायला पाहिजे होता. काही क्रिएटर्स आहेत किंवा आर्टिस्ट आहेत जे चांगले ॲक्टर्स आहेत, बट दे आर जस्ट बिकॉज दे आर मेकिंग कॉन्टेंट दे आर सीन ॲज की अरे हे 1 मिनिटाचे रील्स बनवतात, सो ह्यांना फिल्ममध्ये काम करता येईल का. सो आय थिंक हे बघायला पाहिजे की ते कॅरेक्टरला मॅच होत आहे का, काम चांगलं आहे का, बाकीचे नंबर्स का मॅटर करतात. आय डोंट अंडरस्टँड. आणि मला वाटतं देशा हे पण खूप महत्त्वाचं, म्हणजे जसं हल्ली रोल एखादा समोरच्याला देत असताना असंही म्हटलं जातं की तुमचे किती फॉलोअर्स आहे, मग त्याप्रमाणे तुम्हाला ते काम मिळणार. पण आपण असंही पाहिलंय की ज्यांचे मिलियन फॉलोअर्स आहेत पण त्यांचे तरीही सिनेमे चालत नाही. त्यामुळे हा जो फंडा आहे तो खरं तर वर्क करत नाहीये. नाही. आणि मराठी इंडस्ट्रीमध्ये तर मला असं वाटतं की एका फेसला किती एक्सप्लोअर केलं जातं, किती म्हणजे अजून पण आय डोंट नो इफ आय शुड से दिस बट 38-39 इयर्सचे ॲक्ट्रेसेस अजून पण 25 इयर्सचे रोल्स करतायत. लाईक दॅट्स रिअली वियर्ड यु नो. काही ॲक्टर्स दिसत पण नाही 25, पण ते 25 वयाचे. आणि पण मग 25 वर्षाच्या मुली काय करणार किंवा न्यू कमर्स काय करणार यु नो. अँड देन मेकर्स आर लाईक नो वी नीड नंबर्स, बट वेअर आर द नंबर्स ऑल्सो. ॲब्सोल्युटली. विच फिल्म इज वर्किंग विथ अ यु नो ग्रेट फेस. जसं तू म्हणालीस की जरी ते 38-39चे असतील पण ते दिसतात खूप यंग आणि त्यामुळे कदाचित ते त्या रोलला जस्टिस देतात. पण लाईक यू सेड की त्यामुळे बऱ्याचदा संधी हुकली जाते. म्हणजे आय गेट इट की यंग दिसतात, पण सी आय थिंक सायकोलॉजिकली कॅन अ 38-year-old नो मॅटर हाऊ मच एवर ग्रेट ॲक्टर शी इज विल डू अ जस्टिस फॉर 25-year-old. I am going to be 38, exactly. You know, so I am not. मला पण तेव्हा जर 25 वर्षाचा रोल दिला तर मी असा विचार करेन ॲज अन ॲक्टर की मी ते जस्टिस करेन का त्या वयाला. दिशा, जसं तू म्हणालीस म्हणजे तुझा एक पर्स्पेक्टिव्ह आहे की एखादी 38-39 वर्षाची ॲक्ट्रेस आज 25 वर्षाच्या मुलीचे कॅरेक्टर करते, पण ऑन द कॉन्ट्ररी एखादा 50शीतला ॲक्टर सुद्धा आज एक 20शीतल्या अभिनेत्री सोबत पेअर केला जातो आणि त्याला संधी मिळाली. सो मी पर्टिक्युलरली मराठी इंडस्ट्रीबद्दल बोलते की असं मला तरी जाणवतं ॲज अन ॲक्ट्रेस की नवीन फेसेस एक्सप्लोर नाही केले जात. आणि मला असं वाटतं की मे बी जसं हिंदीमध्ये त्या वयातले कॅरेक्टर्स बनतात तसे अजून मराठीत कदाचित तेवढे एक्सपेरिमेंट्स केले जात नाही. एका कॅरेक्टरला 10 ह्याच्यामध्ये कास्ट केलं जातं, पण
तिथे ते मॅच होत आहे का, एज मॅच होत आहे का, कॅरेक्टर मॅच होत आहे का, लुक्स मॅच होत आहेत का, हे कास्टिंग जरा मला आय डोंट थिंक दॅट मॅचेस विथ दॅट हॅज टू डू विथ इफ फिल्म्स आर वर्किंग ऑल्सो दॅट वे. राईट. पण आता जसं तू म्हणालीस की बेसिकली तू ऍक्टर होतीस आणि तुला ऍक्टरच व्हायचं होतं, पण तू आता क्रिएटर झालीस कारण तो एक इन्सिडेंट तुझ्यासोबत झाला, घडला. हो. पण आता तर फॉलोअर्स सुद्धा आहेत आणि ऍक्टिंगसाठी मैदान मोकळा आहे, मग आता काय प्रॉब्लेम आहे? उलट होतं, आता म्हणतात की नाही तू क्रिएटर आहेस, तू 1 मिनिटचे रील्स करते, विल यू बी एबल टू डू अ वेब सिरीज. मी आता एक भाडीपासोबत शॉर्ट फिल्म केली कस्टम्स आणि दॅट डिड रिअली वेल इन दिवाळी. तर मला ना काही काही डिरेक्टर्स आणि फ्रेंड्सचे मेसेजेस आले की ओ तू हेही करू शकते. म्हणलं ते का मला कॅटेगराईज केलंय की मी फक्त रील्सवर कॉमेडी करू शकते, मी सिरियस रोल सुद्धा करू शकते. करेक्ट. सो पण तो पर्स्पेक्टिव्ह होऊनच जातो की जर एक सिरियल ऍक्टर आहे तर तिला सिरियल ऍक्टर म्हणूनच बघितलं जातं, किंवा कोणी कॉन्टेंट क्रिएटर आहे तर त्याला कॉन्टेंट क्रिएटर म्हणून बघितलं जातं. सो आय थिंक इट्स ऑल्सो अबाउट द इमेज वन हॅज टू बिल्ड, बट इट्स व्हेरी डिफिकल्ट की कसं ते फिगर आउट करायचं. आता हा अभिनेत्रीचा प्रवास जो आहे तू आता अजून एक्सप्लोअर करते आणि आय होप आम्ही लवकरच तुला एका मोठ्या फिल्ममध्ये ॲज अन ॲक्ट्रेस बघू. पण कमिंग बॅक टू द क्रिएटर्स रोल, दिशा, प्राजूचा जन्म कसा झाला? कारण प्राजू इज समवन जिच्यापासून खरं तर तुझी सुरुवात झाली. दॅट वॉज द फर्स्ट कॅरेक्टर. त्या इन्सिडेंट नंतर मी प्राजूचाच पहिलं रील टाकली होती आणि ती 4 मिलियन वगैरे गेली. वाव. सो ते काही नाही, ऍक्च्युली प्राजूचं आम्ही एक नाटक लिहित होतो, मी आणि भूमिका दुबे म्हणून आहे, आणि ते सायमल्टेनियसली चालू होतं की मग त्याचे रील्स पण बनवायचे आणि ते टाकायचं. ते कॅरेक्टरचे रील्स आणि आमचं उलटं मार्केटिंग सुरू होतं की आधी ते कॅरेक्टर टाकायचं आणि मग नाटक लॉन्च करायचं. पण एनिवे काही स्केड्युल्समुळे आम्ही ते नाटक हे केलेलं नाही, ते लिहिलेलं आहे पण ते झालं नाही कधी. पण ते मी व्हिडिओज टाकले की एक न्यूली मॅरिड रुरल एरियामधली मुलगी आहे आणि ती ॲक्च्युली एक माझ्या गावातली एक मुलगी आहे. मी तिला लहानपणी खूप बघायची आणि मी तिला तिला इमिटेट करायची. सो तेच ते मोठं झाल्यावरती तिचं लग्न झालं आणि हाव हर मॅरिड लाईफ बिकेम हर पर्सनॅलिटी. अच्छा. या सो तसं तू कधी त्या कॅरेक्टरशी इंटरॅक्ट केलं होतंस? हो, ती माझ्या आजीच्या घराच्या बाजूलाच राहायची. ओके. प्राजूची एखादी झलक आम्हाला पाहायला मिळेल आता? तू बरेच मला वाटतं दिवस झाले प्राजू नाही केलेलं झालं प्राजू. तुझ्या फॅन्सना बघायचंय. प्राजूचं बद्दल काय बोलू, काय बोलेल प्राजू. हा, तू यू टेक युअर टाइम. पण की आता एंगेजमेंट झाली आहे तर मग प्राजू, जर तू प्राजू आहेस तर तू तुझ्या होणाऱ्या नवऱ्याशी कसं आता एंगेजमेंट नंतर कसा संवाद साधतेस? नाही, आम्ही लय एक्सायटेड आहोत की आमचं आता कधी बी लगीन होईल आणि आम्हाला काय म्हणतात फिरायला मिळेल, हनीमूनला जायला मिळेल, असं लय एक्साइट आहोत दोघं बी. आणि इकिराव बद्दल काय सांगायचं, इकिराव लय अंडरस्टँडिंग आहेत, इकिराव लय हँडसम आहेत, शाहरुख फिका पडेल इकिराव असं काहीतरी. मला तर असं पूर्ण प्राजू कॅरेक्टर बनते साडी, मला खरंच असं वाटतं की तू प्राजू मध्ये गेली आहेस का असं?